नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबद्दल काही अपडेट आले आहेत नवीन, त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता जे 2 प्रश्न आहेत ते सध्या खूप साऱ्या महिलांना पडलेले आहेत. आता जो मार्चचा जो हप्ता आहे, जे वितरण आहे 1500 रुपये, ते अजून आलेलं नाही आहे. आणि आता 3000 रुपये एकत्र येणार आहेत का, अशी सुद्धा चर्चा होत आहे. आता यावर सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुमचे पैसे का थांबले आहेत हे आज सगळं मी क्लिअरपणाने सांगणार आहे. ओके, आता जो पहिला पॉईंट आहे तो आहे की मार्चचा हप्ता अजूनही आलेला नाही आहे. ओके, सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट, एप्रिलचा अर्धा महिना संपला तरी मार्चचा 1500 हप्ता अजूनही आलेला नाही आहे. बहुतेक खूप साऱ्या 100% म्हणता येईल या महिलांच्या बँक खात्यात अजूनही मार्चचा 1500 हप्ता आलेला नाही आणि इतका उशीर होत आहे. त्यामुळे खूप महिलांना वाटते की आपले पैसे बंद झाले आहे का, पण घाबरू नका, पेमेंट अजून प्रोसेसिंगमध्ये आहे. 1-2 दिवसामध्ये नक्कीच अपडेट येईल किंवा डायरेक्ट पेमेंट तुमच्या अकाउंटवर येईल. ओके, आता जो दुसरा पॉईंट आहे, जी दुसरी अपडेट आहे ती आहे 3000 मिळण्याची शक्यता. ओके, आता सगळ्यात मोठी बाब जर सांगायची झाली, जर मोठी चर्चा सांगायची झाली, तर सरकार मार्च आणि एप्रिल हप्ता एकत्र देऊ शकते. म्हणजेच 1500 + 1500 3000 रुपये तुमच्या अकाउंटवर येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, अजूनही ऑफिशियल अनाऊन्समेंट आलेली नाही आहे. त्यामुळे तरीही चान्सेस खूप स्ट्रॉंग आहेत, पण ऑफिशियल अनाऊन्समेंट आलेली नाही आहे. जर आली तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवून नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेन. ओके, पण अजूनही कन्फर्मेशन आलेलं नाही आहे ऑफिशियल, तरीही याचे चान्सेस स्ट्रॉंग आहेत. ओके, आता जो पॉईंट नंबर 3 आहे, जी अपडेट आहे तिसरी, ओके, ती आहे KYC बद्दल. ओके, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ज्या महिलांची KYC राहिलेली आहे त्यांनी करून घ्या. ओके, सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ज्या महिलांची KYC कंप्लीट नाही त्यांचे पैसे थांबवले गेले आहेत आणि थांबणारसुद्धा आहेत. ओके, सरकारने क्लिअरपणे सांगितले आहे की 30 एप्रिल ही लास्ट चान्स आहे KYCचा. जर KYC नाही केली तर तुमचे पुढचे पैसे बंद होऊ शकतात. जे वितरण येतं तुम्हाला आर्थिकदृष्ट्या ज्या महिला आहेत, ओके, ज्यांच्यासाठी ही योजना सरकारने राबवली आहे, ती योजना त्यांच्यासाठी बंद होऊ शकते. ओके, त्यामुळे KYC त्वरित करून घ्या. ओके, आता जो पॉईंट नंबर 4 आहे, जी चौथी अपडेट आहे, ती खूप साऱ्या महिलांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की कमेंट करून की पेमेंट इतका डिले का होत आहे, पेमेंट इतका उशिरा का होत आहे आम्हाला. ओके, तर आता क्वेश्चन येतो की पैसे उशिरा का येत आहेत. तर आता याची काय कारणं आहेत ती सांगतो तुम्हाला. बँक अकाउंट प्रॉब्लेम आहे सध्या. ओके, काय झालं आहे की खूप साऱ्या लोकांनी फॉर्मसुद्धा भरले आहेत. बँक अकाउंटवर दुसरं नाव, योजनेवर दुसरं नाव, महिलेचं नाव, बँक अकाउंटवर माणसाचं नाव, म्हणजे पूर्ण लिंकच बसत नाही आहे. मग पैसे तरी कसं जोडणार सरकार. मग त्यामुळे काय होते, त्यांचे फॉर्म हे पेंडिंगवर ठेवले गेले आहेत, होल्डवर त्यांना ठेवलं गेलं आहे. म्हणजे थोड्या दिवसानंतर त्यांचे फॉर्म आपल्या आपण बाद होणार पूर्ण या योजनेमधून. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंक नाही आहे. खूप साऱ्या महिलांचे बँक अकाउंटला आधारच लिंक नाही आहे. ओके, त्यामुळे सुद्धा त्यांचे पैसे येत नाही आहेत. ओके, आणि व्हेरिफिकेशन सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्या खरंच महिला आहेत, ओके, आणि ज्या महिला या योजनेमध्ये बसतात, म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा उत्पन्नाचा त्यांचं जे उत्पन्न आहे ते या क्रायटेरियामध्ये बसतं लाडकी बहीण योजनेमध्ये, अशाच महिलांना फक्त पैसे चालू होणार आहे. सरकारी कर्मचारी असतील किंवा जे काही पुरुष मंडळींनी फॉर्म भरला असेल, ओके, त्यांचा महिलेचे नाव देऊन, ओके, तर अशा लोकांना वगळण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे थोडंसं लेट होत आहे पेमेंटमध्ये. पण नक्कीच ज्या महिलांनी फॉर्म फिल केला आहे, ज्या महिलांना खरंच गरज आहे, ज्या महिला महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रातल्या आहेत, मराठी आहेत, आणि ज्या महिला मोलमजुरी करून किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांचं वेतन नाही आहे काहीच, ओके, किंवा गृहिणी आहेत, अशा महिलांना नक्कीच या योजनेचा लाभ भेटणार. त्यामुळे त्या महिलांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. ओके, जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. आता काय करायला हवं, तर एवढंच सांगतो की जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत इथून पुढे, तर लगेच KYC तुमची कंप्लीट करा, बँक अकाउंट आधारला लिंक करा आणि CSC सेंटरला एकदा भेट द्या तुमचा फॉर्म घेऊन. ओके, आणि हे केल्यावर तुमचे पैसे येण्याचे चान्सेस नक्की वाढतील. ओके, त्यामुळे घाबरायची गरज नाही. जर तुमची माहिती करेक्ट आहे आणि तुम्ही एलिजिबल आहात या योजनेसाठी, तर तुमचे पैसे नक्की येणार. ओके, त्यामुळे मार्चचा हप्ता उशिरा येत आहे किंवा अजून आलेला नाही आहे, पण स्कीम चालू आहे का बंद आहे असं यावर जास्त काही टेन्शन घेऊ नका. स्कीम चालूच आहे. ओके, ही आणि 3000 मिळण्याची पण शक्यता मोठी आहे.
ओके, कारण की लेट होत आहे इतका. ओके, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बडी नावाचं माझं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.